आपली आज दारं चालू आहेत, पण दारं धरायला आलो आहे आता रानात. कणसं 2-2 लागली ती काय ताटाला. इथं अंतर जास्त आहे, तर 2-2 ताटाला, एका ताटाला तिथं 2-2 कणसं लागलेली आहेत. ही आपली गुलछडी तोडायला चालू आहे. हे गुलछडीचं बेणं, हे असं बेणं असतं गुलछडीचं. हे लावासाठी आपण उपसून टाकले वाळासाठी. ह्याच्या सगळ्या पाती काढून घ्यायच्या, वरच्या हिरव्याची पाती आहे ती खुडून घ्यायच्या सगळं असं भोंड करायचं बेणं, आणि नंतर लागण करायची. लागण केल्यापासून 3 महिन्यापर्यंत चालू होते रिटर्न गुंछडी. आणखी ती आपण इकडे लावणार आहे गुंछडी ती. हे आपला लसूण आहे बघा. आपण लसूण ही सगळा पूर्ण बांधावा लावला आहे. रान तळलेलं असल्यामुळं चांगलं तावानं आला आहे लसूण, मस्त लसूण आला आहे. गुंछडी आपली चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे, कमी खर्चात जास्त नफा. आपण जरा मध्ये याला लक्ष दिलं नसल्यामुळे छाड्या कमी निघलेल्या. चांगली निघली असते फुलं, परंतु आपण मध्ये याला लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. जरा गुंछडीकडे काढून टाकायचे म्हणून जे आहे ते बघा. अशा छड्या निघली त्या भरपूर, मस्त छड्या आली त्या. इकडं आंब्याचं झाड आहे. आंबा बघा किती लागले त्या झाडाला. केसर आंबा आहे, भरपूर आंबा लागले तर. पलीकडे देशी केळीचं झाड आहे, त्याला घड आलाय. मस्त लागले तर आंबे, भरपूर लागले तर. नारळाचं झाड बघा किती उंची, जुनी झाड आहे ती नारळाची, भरपूर उंची गेले आहे झाड. आणि नारळ सुद्धा भरपूर आहेत आणखी बरं का. नारळ पण चांगलं लागले आणि मोठं नारळ आहेत. हे आपला मकाचा प्लॉट आहे, अर्धा एकर प्लॉट आहे. आता हुरडा व्हायला चालू झाला आहे बघा ह्याचा. काल रंगपंचमी चांगली जोमदार साजरी केली बघा. भरपूर कलर लावला होता तोंडाला मित्रांनी. आपले एक नारळाचं झाड आहे, ज्याला काय प्रॉब्लेम झाला आहे, काही वरनं तुटून पडले, खाली सगळं वाळून गेले त्याचा शेंडा. पलीकडे आपल्या घराजवळ भरपूर नारळाची झाड लावली ती आपण. याला नारळ आता लागायला लागले. तर आपण कोरोनामध्ये 2020ला झाडही लागण केली ती बघा घरापाशी. ती एवढी मोठी झाली, आता 4-5 वर्ष जाते ती एवढी मोठी व्हायला झाडं. याला आपण ड्रिप केल्यामुळे चांगली आली ती. आपल्या रानाला चिटकून रोड आहे, डांबरी रोड. हे 8 तासाला बघा मका. कडेज असल्यामुळं हवा त्याला भरपूर लागते, आणि सप्ताळ असल्यामुळं एका ताटाला 2-2 कणसं लागली आणि भरपूर मोठी कणसं आहे ती.
पक्ष्यांची किलबिलाट ऐकू ते बघा, भारी वाटते त्यांचा आवाज ऐकून. पक्ष्यांचा धावा बघा किती मोठा चाललाय. सोनके गावाला मोठं तळ आहे बघा, तिकडे ही पक्षी दररोज जाते, न चुकता दररोज जाताना दिसतात बघा. बघा 2-3 थावा असं जाते, तर पहिल्यांदा 2 गेले तर पाठीमागणे एक चाललाय बघा. हो आहे, किती मोठा थावा आहे, किती पक्षी असतील यात. 2 थावा आहेत बघा. आणि बरोबर 6 ला आणखी माघारी जातात बरं का. पक्षी घरला चाललेला आहेत आता. बघा पक्षी आपल्या इथून घरापासून 1-4 किलोमीटर अंतरावर मोठा असं तळ आहे. तिकडे ही पक्षी दररोज सकाळचं जाताना दिसते, संध्याकाळी घरलाही जाताना दिसते. त्यांचा टायमिंग फिक्स ठरलेला आहे. सकाळी 9 वाजता जाते ते वर्लीगड आणि संध्याकाळी 6-6:30 वाजता खाली जाताना दररोज दिसते. दिवस पूर्ण मावळलेला आहे. इकडं आपली सामायिक विहीर आहे आणि खाली आपल्याला 2 विहिरी आहेत. आपण इकडले बेनं काढलं होतं या रानात लावायसाठी. तर आपण मका टाकून घेतले. मका मस्त आले बघा. गोलछेड्याला जे आपण खाजू सोडलेलं खाट टाकलेलं, त्यामुळं मका चांगली आली, मस्त आले मका. आणखी हिला कुठलीही फवारणी केलेली नाही. आपण हिला आळीवरचं औषध मारणार आहे आणि 19-19 फवारून घेणार आहे. 19-19 फवारल्यामुळे चांगली वाढ होते मकाची, जोमदार वाढते.